तुम्ही चिप्स केल्यानंतर असे पिवळसर होतात का की काळपट पडतात आणि तळल्यानंतर लालसर होतात का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आपण असे पांढरे शुभ्र चिप्स करणार आहोत. भरपूर टिप्स वापरून अगदी सविस्तर कृती आपण पाहणार आहोत. चिप्स पिवळसर न होता पांढरे शुभ्र होण्यासाठी, कडक न होता छान कुरकुरीत होण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवायच्या असतात. आमच्याकडे बऱ्याच वर्षापासून या पद्धतीने चिप्स केली जातात. छान पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत होतात. वाळवणामधील लवकर तयार होणारा पदार्थ म्हणजे बटाट्याचे चिप्स आणि ते अगदी सोप्या पद्धतीने कसे करायचे ते पाहूया. जय गजानन माऊली. प्रिया मराठी रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. तर टिप नंबर 1, चिप्ससाठी बटाटा घेताना छान मोठा बटाटा घ्यायचा. त्यामुळे चिप्स आकाराला मोठे तयार होतील आणि लवकरही तयार होतात. इथे मी 1 किलो बटाटे घेतले, त्यानंतर ते स्वच्छ धुवून घेतले. आता बटाट्याची साल काढून घेऊ. मी दुसऱ्या भांड्यात थंड पाणी घेतलं. साल काढून झाली की बटाटा पाण्यात ठेवायचा. बटाट्याची साल काढून झाली की आता ज्या भांड्यात आपल्याला चिप्स किसायचे असतील त्यात सुद्धा आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता चिप्स करण्यासाठी अशा प्रकारची किसणी घ्यायची. तर टिप नंबर 2, बटाटा जर आपण असा आडवा पकडला तर मोठे चिप्स तयार होतील आणि उभा पकडला तर लांब चिप्स तयार होतील. तर टिप नंबर 3, आता चिप्स करताना आपल्याला जसे हवे आहेत पातळ, जाड आपण करू शकतो. पण पातळ चिप्स असतील तर ते कुरकुरीत होतात आणि जाड असतील तर ते थोडेफार कडक होतात. पातळ चिप्स असतील तर ते सुकण्यासाठी त्याला वेळ कमी लागतो, त्यामुळे ते पांढरे शुभ्र होतात. आणि जाड असतील तर ते सुकण्यासाठी थोडा वेळ जास्त जातो, त्यामुळे ते पिवळसर पडतात. आता तुमचे चिप्स जर पिवळसर होत असतील पातळ करून बघा, पांढरे शुभ्र होतील. तर टिप नंबर 4, चिप्स पाडताना बटाटा मागे घ्यायचा नाही. एकाच दिशेने समोरच्या साईडला बटाटा किसायचा. बटाटा तुम्ही मागे पुढे केला तर चिप्स मधातून तुटतात. तर सगळे चिप्स मी तयार करून घेतलेत. हे बघा, खूप पातळ पण करायचे नाहीत आणि जाडही करायचे नाहीत. बटाटा किसताना तो मागे पुढे न करता एकाच दिशेने जर किसला तर एकसारखे चिप्स तयार होतात. टिप नंबर 5, चिप्स पांढरे होण्यासाठी काय करायचं? या बटाट्यामधलं पाणी तुम्ही बघू शकता. हा आहे बटाट्याचा स्टार्च. हे पाणी पूर्ण स्वच्छ होईपर्यंत चिप्स आपल्याला 5 ते 6दा धुवून घ्यायचे आहेत. चिप्स धुवायचे म्हणजे काय करायचं? 2 भांड्यात पाणी घ्यायचं. आता हलक्या हाताने चिप्स वर खाली करायचे. आता दुसऱ्या स्वच्छ पाण्यात ते काढायचे, परत वर खाली करायचे. असं आपल्याला 5 ते 6 वेळा करायचं आहे. बटाट्याचा स्टार्च पूर्ण निघाला तर चिप्स पांढरे शुभ्र होतात. तर हे बघा, 5 ते 6 वेळा धुतल्यानंतर चिप्समधलं पाणी स्वच्छ झालेलं आहे. आता लगेच चिप्स उकळायला ठेव. तर त्यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवू. पाणी गरम करायला ठेवलं की आता आपल्याला लागेल तुरटी. तर टिप नंबर 6, तुरटी या पाण्यात आपल्याला 4 ते 5 वेळा फक्त फिरवायची आहे. त्याची पावडर करून यामध्ये मिक्स करायची नाही. तुम्ही पावडर मिक्स केली तर चिप्सची चवही बदलते आणि चिप्स पिवळसर होतात. चला तर या ठिकाणी आपलं पाणी गरम झालेलं आहे. आता यामध्ये पण आपण 4 ते 5दा तुरटी फक्त फिरवून घेणार आहोत. तुरटीची पावडर करून यामध्ये मिक्स करायची नाही. तुरटी पाण्यात 4 ते 5 वेळा फिरवून झाली की आता त्यानंतर लागेल चवीनुसार मीठ. आपण 1 किलो चिप्स करत आहोत तर त्यासाठी 2 चमचे मीठ अगदी बरोबर होतं. पाणी गरम झालं की गॅस मोठा ठेवायचा आणि हळू हे चिप्स आपण या गरम पाण्यात सोडणार आहोत. तर टिप नंबर 7, चिप्स थंड पाण्यातून काढल्याबरोबर गरम पाण्यात टाकायचे. तुम्ही पाण्यातून असेच बाहेर काढून ठेवले तर चिप्स काळे पडतात. तर टिप नंबर 8, आता या चिप्सवर जर आपण झाकण ठेवलं तर काय होतं? चिप्स लगेचच नरम पडतात. अख्खा चिप्स राहत नाही, त्याचे तुकडे पडतात. तर त्यासाठी काय करायचं? त्यावर झाकण न ठेवताच उकळून घ्यायचे. तर टिप नंबर 9, चिप्स उकळताना बटाटा खूप नरम होईपर्यंत उकळायचे नाहीत किंवा कच्चा राहील असा सुद्धा उकळायचा नाही. बटाटा खूप शिजला तर चिप्स तुटतात आणि ते पिवळसर होतात आणि जर कच्चा राहिला तर चिप्स काळपट होतात. तर टिप नंबर 10, तर हे बघा, चिप्स चेक कसे करायचे? तर हे बघा, हलक्या हाताने दाबून बघायचं. चिप्स तुटतो आहे, पण जर याची फोल्ड केली तर तो मधातून तुटत नाही. थोडाफार अजूनही कडक आहे, आपल्याला असाच हवा. 2-2 मिनिटातून चेक करत राहावं, त्यामुळे चिप्स नरम होणार नाहीत. आता गॅस बंद करायचा आणि चिप्स काढून घ्यायचे. तर टिप नंबर 11, गरम पाण्यातले चिप्स काढून ते परातीमध्ये किंवा प्लेटमध्ये पसरवून ठेवायचे. कारण तुम्ही भरपूर सारे गरम चिप्स एकावर एक ठेवले तर ते नरम पडतात आणि तुटतात. अख्खे चिप्स राहणार नाहीत. तर टिप नंबर 12, चिप्स गरम असतानाच वाळत घालायचे, पण ते प्लॅस्टिकवर न घालता सुती कापडावर वाळत घालायचे.
आता चिप्स वाळत कुठे घालायचे तर टीप नंबर 13, घरात फॅन खालीच वाळवून घ्यावे, त्यामुळे ते पांढरे शुभ्र होतात. तुम्ही उन्हात जर वाळवून घेतले तर ते तळल्यानंतर लालसर होतील. माझी आई खूप वर्षापासून याच पद्धतीने चिप्स करते. चिप्स केल्यानंतर लगेचच उकळायला ठेवते आणि घरात फॅन खाली वाळवून घेते. रात्रभर पाण्यात ठेवण्याची काही एक गरज नाही. छान पांढरे शुभ्र चिप्स तयार होतात. तर हे बघा, घरात फॅन खाली एका दिवसातच चिप्स वाळून तयार होतात. पातळ चिप्स केल्यामुळे ते लवकर वाळतात, त्यामुळे ते पिवळसर होत नाहीत, मस्त पांढरे शुभ्र होतात आणि खायलाही कुरकुरीत लागतात. तर चिप्स तळून पण दाखवते. तर टीप नंबर 14, चिप्स तळण्यासाठी तेल हे मध्यम गरम हवं. तेल जर खूप तापलेलं असेल तरीसुद्धा चिप्स लालसर होतात आणि जर तापलेलं नसेल तर चिप्स तेलकट होतात. तर हे बघा, चिप्स तेलात टाकल्याबरोबर काय मस्त तिप्पट फुलतात. तेलात टाकल्याबरोबर लालसर होत नाहीत, म्हणजे आपले चिप्स अगदी व्यवस्थित झालेले आहेत. बघा काय मस्त मोठे मोठे पांढरे शुभ्र चिप्स तयार होतात. बटाटा किसताना तो खूप जाड न ठेवता थोडा पातळ केल्यामुळे चिप्स छान कुरकुरीत होतात. तुम्ही बघू शकता, अगदी सहज तुटतात. आपले चिप्स कडक झालेले नाहीत. आता हे चिप्स आपण असेही खाऊ शकतो, खूप छान लागतात. पण जर तुम्हाला मसाला चिप्स करायचे असतील तर ते कसे करायचे ते पाहूया. त्यासाठी अशी चाळणी घ्यायची, त्यामध्ये घालू हे चिप्स. आता या चिप्सवर चवीनुसार मीठ भुरभुरायचं, थोडं लाल तिखट भुरभुरायचं आणि हे चिप्स चाळून घ्यायचे. त्यामुळे काय होतं, जे जास्तीचं तिखट मीठ असतं ते निघून जातं. तुम्हाला उपवास नसेल तसे खायचे असतील तर त्यावर थोडा चाट मसाला आणि जिरे पावडर भुरभुरायची, म्हणजे आणखी टेस्टी लागतात. तर टीप नंबर 15, चिप्स वाळल्यानंतर ते हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवावे, त्यामुळे ते नरम पडणार नाहीत. तर तयार आहेत वर्षभर टिकणारे पांढरे शुभ्र चिप्स. नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत करू शकता आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला तर भेटू अशाच मस्त रेसिपीमध्ये. तोपर्यंत जय गजानन माऊली.